Good morning, students. Today we are discussing the chapter number 3, Kingdom Planting. We have completed this chapter in last 15 days. So today I am going to recall or revise this chapter in the summary part. So this is the summary of Kingdom Planting. So what we have discussed in last 15 days that we summarize in this lecture. So, welcome all of you for today's lecture. Dear students, we have discussed the introduction of kingdom planting, then we have discussed the classification of kingdom planting, then we have discussed the detailed divisions of kingdom planting. So, today we will discuss the same points in shortcut way. So, plant kingdom is also named as kingdom plantae. So, kingdom plantae includes all plants. They are eukaryotic, multicellular, and autotrophic organisms. The plant cell contains a rigid cell wall. So, cell wall is made up of cellulose. Plants have chloroplast and chlorophyll pigment which is required for photosynthesis. So, dear students, आपण आपल्या मागच्या 15 दिवसामध्ये जो आपण हा चॅप्टर कंप्लीट केला आहे किंगडम प्लांटिंग हा आपण आजच्या लेक्चरमध्ये त्याची आपण समरी बघणार आहोत की आपण मागच्या 15 दिवसामध्ये जे काही पॉइंट्स बघितले या चॅप्टरमध्ये ते तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये परत तुम्ही रिवाइज करू शकाल यासाठी मी हा पार्ट तुम्हाला घेतला आहे की तुम्ही काय काय नेमकं त्या चॅप्टरमध्ये शिकलात त्यासाठी हा मी पार्ट तयार केला आहे. तर बघा पहिल्यांदा आपण किंगडम प्लांटी याला दुसऱ्या नावाने ओळखतो प्लांट किंगडम आणि किंगडम प्लांटी मध्ये आपण सर्व वनस्पतींना इन्क्लूड करतो. ते सर्व युकॅरियोटिक आहेत, मल्टीसेल्युलर आहेत आणि ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आहेत. त्यांच्यामध्ये जी पेशीभित्तिका असते ती घट्ट आणि टणक असते आणि ती सेल्युलोज ह्या पदार्थांनी तयार झालेली असते. तर plants have chloroplast, they contain chlorophyll. तर त्यांच्यामध्ये हरितद्रव्य पिगमेंट प्रेझेंट असतं आणि त्याद्वारे ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात आणि त्या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस असे म्हणतो. What are the characteristics of kingdom planting? तर बघा आपण वन बाय वन काही गुणवैशिष्ट्ये जी आहेत किंगडम प्लांटीची ही अनेकदा रिवाइज करणार आहोत. सो दे आर नॉन मोटाइल, दे मेक देअर ओन फूड, हेन्स दे आर कॉल्ड ऑटोट्रॉप्स. तर बघा दे आर नॉन मोटाइल म्हणजे ते हालचाल करू शकत नाही, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ते जाऊ शकत नाही. दे मेक देअर ओन फूड, ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना आपण स्वयंपोषी असे म्हणतो ऑटोट्रॉप्स. They reproduce asexually by vegetative propagation or sexually. त्यांच्यामध्ये प्रजनन हे अलैंगिक आणि लैंगिक ह्या दोन्ही पद्धतीने होते. These are multicellular eukaryotic organisms. ते बहुपेशीय ऑर्गॅनिझम्स आहेत. The outer cell wall and a large central vacuole. तर वनस्पती पेशीमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते आणि मध्ये वॅक्युअल प्रेझेंट असतो. Plants contain photosynthetic pigments called chlorophyll present in the plastic. तर बघितला असाल तुम्ही की हरितद्रव्य हे प्रेझेंट असते. They have different organelles for anchorage, reproduction, support and photosynthesis.
त्यांच्यामध्ये अजून काही ऑर्गनल्स आहेत जे प्रजनन करण्यासाठी, त्यांना सपोर्ट देण्यासाठी आणि प्रकाश संश्लेषण करण्यासाठी त्यांना मातीमध्ये घट्ट म्हणजे पूर्ण त्यांची प्लांट बॉडी जी आहे ती घट्ट राहण्यासाठी, मातीमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांच्यामध्ये दुसरे ऑर्गनल्स डेव्हलप झालेले असतात. सो क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण ऑफ किंगडम प्लांटी आपण बघितलं. त्यामध्ये किंगडम प्लांटी इज फर्दर क्लासिफाईड इनटू सबग्रुप. क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन फॉलोइंग क्रायटेरिया. तर बघा, पहिला आपण किंगडम प्लांटीचे 2 सब किंगडम बघितले, क्रिप्टोगॅमी आणि फिनॅरोगॅमी, आणि हे कशावरून आपण वर्गीकरण केलं आहे ते आपण क्रायटेरिया बघणार आहोत. सो फर्स्ट इज प्लांट बॉडी, presence or absence of well differentiated plant body. तर बघा, प्लांट बॉडी ही वेल डिफरन्शिएट झालेली आहे का याच्यावरून सुद्धा आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे. एक्झाम्पल, त्यामध्ये रूट आहे का, स्टेम डेव्हलप झाली आहे का, लीव्ज आहेत का. सेकंड इज व्हॅस्क्युलर सिस्टम, the presence or absence of vascular system for the transportation of water and other substances. Example, phloem and xylem. तर बघा, व्हॅस्क्युलर सिस्टम म्हणजे अन्न आणि पाणी वाहून नेणाऱ्या उती ह्या प्रेझेंट आहेत का अब्सेंट आहेत त्याच्यावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन हे केलं आहे. सीड फॉर्मेशन, presence or absence of flowers and seeds if the seeds are naked or enclosed in a fruit. तर बघा, त्यांच्यामध्ये फुले येतात का, त्यांच्यामध्ये बिया निर्माण होतात का, याच्यावरून आपण त्यांचं क्लासिफिकेशन हे केलं आहे. तर त्याच्यासाठी आपण 3 क्रायटेरिया वापरले आहेत. फर्स्ट वन इज प्लांट बॉडी, सेकंड वन इज व्हॅस्क्युलर सिस्टम अँड थर्ड वन इज सीड फॉर्मेशन. तर हे पॉइंट्स तुम्हाला इझिली तुम्ही जेव्हा डिव्हिजन्सचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवाल तेव्हा ते तुम्हाला उपयोगी पडतील. So this is the chart, easiest chart that we can understand the characteristics of kingdom plantae in easy way. First, plants are classified into 2 groups. First group is they don't make the seeds. Another group is which makes the seeds. तर पहिल्या ग्रुपमध्ये त्या वनस्पतीमध्ये बी निर्माण ते करत नाही, तर दुसऱ्यामध्ये त्यांच्यामध्ये बी हे तयार होते. तर पहिला बघा, त्यांच्यामध्ये पहिला कॅरेक्टरिस्टिक्स त्याचं काय आहे, इट हॅज नो ट्रू रूट्स, स्टेम और लीव्स. त्यांच्यामध्ये ट्रू रूट्स, स्टेम आणि लीव्स प्लांट बॉडी ही डिफरन्शिएट झालेली नाहीये आणि त्याच्यातून त्यांनी 2 डिव्हिजन दाखवले आहेत. हॅज नो रूट्स, स्टेम और लीव्स स्ट्रक्चर. दॅट group of plants is known as algae, means first division, that is Halophyta. Second, has no roots, stem or leaves, आणि याच्यातच आपण इथं कॅरेक्टर बघतो. has some roots means rhizoids, stem or leaves structure, पानांसारखे काहीतरी स्ट्रक्चर तयार झालेले आहे आणि त्यांच्यामध्ये रूट्स हे प्रिमिटिव्ह आहेत आणि त्यांनाच आपण रायझॉइड्स म्हणतो आणि त्याला एक्झाम्पल आहे मॉसेस आणि यालाच आपण हा डिव्हिजन आहे डिव्हिजन ब्रायोफायटा. तर बघा, याच्यामध्ये अजून एक कॅरेक्टरिस्टिक त्याने घेतला आहे की हॅज रूट्स, स्टेम अँड लीव्स. दॅट ग्रुप इज नोन ॲज फर्न, मीन्स pteridophytes. They are the first terrestrial plants on the earth. That plant body has differentiated into root, stem and leaves. They have a primitive vascular tissue system in these plants. म्हणून त्यांना आपण पहिले जे जमिनीवरील प्लांट्स आपण म्हणतो त्यांना त्यामध्ये
टेरिडोफाइट्स म्हणजे फर्न्स हे येतात. तर दुसरा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये बी तयार होते आणि त्याचे आपण दोन भाग केले. तर पहिल्यामध्ये दे डू नॉट प्रोड्यूस फ्लावर्स म्हणजे नो फ्लावर्स ऑन दीज प्लांट्स, आणि इथं दे प्रोड्यूस द फ्लावर्स, इथं फुले येतात. तर फुले येत नाहीत पण बी तयार होते आणि त्या वनस्पतींना त्यांना नाव दिलं आपण जिम्नोस्पर्म्स, आणि या वनस्पतींना आपण म्हणालो अँजिओस्पर्म्स. तर एक्झाम्पल आहे कोनिफर्स, हे पायनस ट्रीचं चित्र आहे. आणि इथं बघा, दिस इज द एक्झाम्पल सनफ्लावर, दॅट इज द डायकॉटिलिडॉन. त्यांच्यामध्ये 2 कॉटिलिडॉन्स प्रेझेंट असतात. तर या चार्ट वरून तुम्हाला लक्षात येईल की पहिला जो भाग आहे तो प्लांट बॉडी डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम और लीव्स, त्याच्यावरून त्याने या प्लांट्सचं वर्गीकरण केलेलं आहे. तर पहिला डिव्हिजन आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा, तिसरा आहे टेरिडोफायटा, चौथा आहे जिम्नोस्पर्म्स आणि पाचवा आहे अँजिओस्पर्म्स. तर तुम्हाला हा चार्ट सुद्धा इझी लक्षात राहील. The plant kingdom is also classified into two groups, that is phanerogams and cryptogams. The cryptogams are the non-flowering plants or spore producing plants, and phanerogams are seed producing plants. तर बघा, cryptogams are non-flowering and non-seed bearing plants. Example is Thallophyta, Bryophyta, Pteridophyta. Phanerogams are flowering and seed bearing plants. Example Gymnosperms, Angiosperms. So classification of kingdom Plantae. The plant kingdom has been classified into 5 subgroups according to the above mentioned criteria. तर बघा, एकूण आपण किंगडम प्लांटीचे 5 डिव्हिजन्स बघतो आणि हे डिव्हिजन्स आपण ते जे 3 क्रायटेरिया बघितले, प्लांट बॉडी, वॅस्क्युलर सिस्टम आणि सीड फॉर्मेशन, यावरून आपण त्याचे 5 त्यांना डिव्हिजन्स मध्ये आपण त्यांचं वर्गीकरण केलं आहे. फर्स्ट इज थॅलोफायटा, second is Bryophyta, third is Pteridophyta, fourth is Gymnosperms, fifth is Angiosperms. तर बघा, आपण बघूयात पहिला थॅलोफायटा. सो थॅलोफायटा चे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूयात, जेणेकरून तुम्हाला हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण नेमकं एवढे 15 दिवस आपण जे ऐकलं चॅप्टर किंगडम प्लांटी बद्दल शिकलो, ते आपण एकाच ह्या लेक्चर मध्ये रिवाइज करू. तर थॅलोफाइट्स लॅक वेल डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी स्ट्रक्चर अँड द प्लांट बॉडी इज थॅलस लाईक. तर याच्यामध्ये प्लांट बॉडी मध्ये आपल्याला रूट, स्टेम, लीव्स हे कोणतेही पार्ट्स दिसत नाहीत. तर प्लांट बॉडी ही थॅलस लाईक आहे. So thallophytes are primitive plants where the body is not differentiated into stem, roots and leaves. तर हा जो वनस्पतींचा ग्रुप आहे हा प्रिमिटिव्ह ग्रुप आहे आणि याच्यामध्ये सर्व आपण जे कॅरेक्टरिस्टिक्स बघतो ते अजून त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले नसतात. Thallophyta includes plants with primitive and simple body structure. The plant body is thallus, may be filamentous, colonial,
ब्रांच्ड और अनब्रांच्ड. तर तुम्ही एक्झाम्पल बघितलाय की काही एक्झाम्पल्स असे आहेत वनस्पतीचे की ते युनिसेल्युलर आहेत. फॉर एक्झाम्पल मोटाइल आहेत. क्लायमॅडोमोनास हा युनिसेल्युलर अल्गा आहे आणि तो फ्लॅजेलाद्वारे मूव्हमेंट करतो. सो काही ऑर्गॅनिझम्स यामध्ये फिलामेंटस आहेत. फॉर एक्झाम्पल स्पायरोगायरा. कॉलोनियल मध्ये एक्झाम्पल आहे वॉल्वॉक्स. ब्रांचडला एक्झाम्पल आहे कॅरा आणि अनब्रांचडला एक्झाम्पल सेम तुम्ही स्पायरोगायरा घेतला तरी पण चालेल. सो examples include green algae, red algae and brown algae. So depending upon the pigmentation present in these algae, the algae are again classified into three groups. Green algae, which is also known as chlorophyceae, red algae, which is also known as rhodophyceae, brown algae is also known as phaeophyceae. So common examples are Chlamydomonas, volvox, Fucus, Spirogyra, Cara, and Polysyphonia. So these are the common examples of division Thallophyta. तर तुम्हाला कळालं असेल की थॅलोफायटा हा सर्वात पूर्वीचा ग्रुप आहे, लहान वनस्पतींचा ग्रुप आहे आणि इथं वनस्पती आपण म्हणतो पण त्याच्यामध्ये आपल्याला रूट, स्टेम आणि लीव्स हे आपल्याला बघण्यास मिळत नाही. सिंपल बॉडी स्ट्रक्चर त्यामध्ये आपल्याला बघण्यास मिळते. Second is Bryophyta. So bryophytes are small non-vascular plants that prefer moist environments. The bryophytes do not have vascular tissues. तर ह्या ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टम म्हणजे अन्न वाहून नेण्यासाठी आणि पाणी वाहून नेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या टिश्यूज प्रेझेंट नसतात आणि ह्या वनस्पती या मॉइस्ट एन्व्हायरमेंट म्हणजे ओलसर आर्द्रता देशात जास्त असते त्या प्रदेशात त्या आढळतात. The plant body has root-like, stem-like and leaf-like structure. तर याच्यामध्ये आपल्याला ज्या पार्ट्स दिसतात ते आपल्याला त्याचे रूट्स असल्यासारखे पण वाटतात, भासतात. स्टेम असल्यासारखं सुद्धा भासतात आणि लीफ असल्यासारखे सुद्धा भासतात. तर याच्यामध्ये आपण ब्रायोफाइट्स म्हणजे एक ग्रीन कलरचा पॅच असं आपण त्याला म्हणू शकतो ज्याच्यामध्ये लहान लीफी स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. The bryophytes are the terrestrial plants but known as amphibians of the plant kingdom. तर आपण यांना टेरेस्ट्रियल प्लांट्स असे सुद्धा म्हणतो पण त्यांना आपण amphibians of plant kingdoms असे म्हणतो कारण त्यांच्यामध्ये जे लैंगिक प्रजनन होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन त्यासाठी त्यांना वॉटर हे इसेन्शियल असतं आणि त्याद्वारे त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हे होते म्हणून त्यांना आपण amphibians of plant kingdom असे म्हटले आहे. They are present in moist and shady places. Bryophyta includes mosses, hornworts and liverworts. Some of the common examples are Rixia, Markensia, Funaria, Sphagnum and Thociros. तर बघा जेव्हा तुम्ही ब्रायोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा तेव्हा तुम्हाला हे काही पॉइंट्स आहेत सिंपल हे सुद्धा तुमच्या उपयोगी येतील आणि इथं एक टर्म आहे दीज आर नोन एज एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. या प्रकारचे जे शब्द आहेत हे तुम्हाला MCQ साठी उपयोगी येतात. त्याच्यावरही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात की which division of plant kingdom is known as amphibians of plant kingdom. तर कोणत्या डिव्हिजनला आपण amphibians of plant kingdom असे संबोधतो याला आपण उत्तर सांगू शकतो की ब्रायोफायटा आणि याचं रिझन काय आहे तर वॉटर हे इसेन्शियल आहे. दे रिक्वायर वॉटर फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन हे त्याचं रिझन आहे जे म्हणून त्याला आपण amphibians of plant kingdom असे म्हणतो. तर नेक्स्ट
Pteridophyta. So pteridophytes are the spore dispersing vascular plants. तर बघा यांच्यामध्ये वॅस्क्युलर टिश्यू ही तयार झालेली असते आणि इथून पुढे जे आपण वनस्पती बघतो त्यांच्यामध्ये वॅस्क्युलर सिस्टम जी आहे म्हणजे झायलम आणि फ्लोएम ह्या वेल डेव्हलप झालेल्या दिसतात. So pteridophytes have a well differentiated plant body into root, stem and leaves. तर यांच्यामध्ये well differentiated plant body आहे आणि आपल्याला root, stem आणि leaves त्यामध्ये दिसतात. They have a vascular system for conduction of water and other substances. तर त्यांच्यामध्ये वॅस्क्युलर सिस्टमद्वारे वॉटरचं कंडक्शन म्हणजे पाणी वाहून नेलं जातं आणि अन्न वाहून नेलं जातं. Some of the common examples are Nephrolepis, Selaginella, Equisetum and Pteris. So these are the common examples of Pteridophyta. तर आपण याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिटेल आपल्या लेक्चर मध्ये बघितले आहे. So fourth division, that is gymnosperms. So gymnosperms are the vascular plants that possess exposed seeds. तर बघा यामध्ये येणारे जे प्लांट्स आहेत यांच्यामध्ये सीड्स हे एक्सपोज्ड असतात म्हणजे आपल्याला ते दिसतात, त्याच्यावरती कोटिंग हे नसते म्हणजे ज्या बिया आहेत ह्या बिया फ्रूट मध्ये नसून त्या अशाच बाहेर नेकेड प्रेझेंट असतात. Gymnosperms have a well differentiated plant body and vascular tissues. They bear naked seeds, that is, seeds are not enclosed within a fruit. Some common examples of gymnosperms are cycas and pinus. तर आपण बघितलं की जिम्नोस्पर्म मध्ये स्पोरोफाइट म्हणजे प्लांट बॉडी वेल डिफरन्शिएटेड आहे, वॅस्क्युलर टिश्यू सिस्टम प्रेझेंट आहे, यांच्यामध्ये फ्लावर्स येत नाहीत पण सीड तयार होते, पण सीड हे फ्रूट मध्ये प्रेझेंट नसते, ते डायरेक्ट बाहेर म्हणजे नेकेड असते. इट इज नॉट एनक्लोज्ड विदिन द फ्रूट. हे त्याचे पेक्युलियर कॅरेक्टरिस्टिक आहे. तर नेक्स्ट आपण बघूया angiosperms. So angiosperms are the vascular plants that possesses special characteristics such as flowers and fruits. तर याच्यामध्ये फ्लावर्स येतात म्हणजे फुले येतात आणि याच्यामध्ये फळे सुद्धा त्या वनस्पतीला येतात आणि फळांमध्येच आपल्याला सीड्स तयार झालेले दिसतात. So angiosperms are seed-bearing vascular plants with well differentiated plant body. The seeds of angiosperms are enclosed within the fruits. The angiosperms are widely distributed and vary greatly in size. Example, Wolffia is the small, measuring about 0.1 centimeter, and eucalyptus trees are around 100 meters tall. हे तुम्हाला मी जेव्हा आपण डिव्हिजन अँजिओस्पर्म्स बघितलं त्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल सांगितले की द स्मॉलेस्ट अँजिओस्पर्म अँड द टॉलेस्ट ला आपण म्हटलं की युकॅलिप्टस हे ट्रीज अराउंड 100 मीटर्स पर्यंत वाढू शकतात. Angiosperms are further divided into monocotyledons and dicotyledons according to the number of cotyledons present in the seed. seed तयार होते आणि seed मध्ये जे cotyledon आहे
त्याच्यावरून आपण त्याला एकदल वनस्पती किंवा द्विदल वनस्पती असे त्याचं पुन्हा वर्गीकरण करतो. So some common examples are mango, rose, tomato, onion, wheat and maize. तर आपण अँजिओस्पर्म्सचे कॅरेक्टर बघितले, कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे एक्झाम्पल्स बघितले. परत आपण अँजिओस्पर्म्सचे क्लासिफिकेशन वर्गीकरण बघितलं की angiosperms are classified into two groups, डायकोटिलेडोनी किंवा डायकॉट्स अँड मोनोकोटिलेडोनी, त्यालाच आपण मोनोकॉट असे म्हणतो. तर याचे सुद्धा आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेत आणि डिफरन्स बिटवीन डायकॉट अँड मोनोकॉट प्लांट्स हे सुद्धा आपण बघितलं आहे. ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. Next we had discussed the plant life cycle and alternation of generations. तर आपण प्लांट लाईफ सायकल आणि अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे बघितलेलं आहे. सो लाईफ सायकल ऑफ प्लांट इन्क्लूड्स टू फेजेस और टू डिस्टिंक्ट जनरेशन्स. तर प्रत्येक वनस्पतीचे जे जीवनचक्र आहे त्यामध्ये ते दोन फेजेस मधून ती वनस्पती जाते. तर पहिला फेज आहे स्पोरोफायटिक फेज विच इज डिप्लॉइड अँड सेकंड फेज इज गॅमेटोफायटिक फेज विच इज हॅप्लॉइड. तर तुम्हाला डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड मधला तुम्हाला फरक मी सांगितला आहे की डिप्लॉइड म्हणजे क्रोमोझोम नंबर जो आहे सेल मधला तो डबल असतो आणि हॅप्लॉइड म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम त्यामध्ये प्रेझेंट असतात. समजा जर डिप्लॉइड सेल आहे आणि त्याचा क्रोमोझोम नंबर 4 असेल तर त्याचा हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर हा 2 असेल म्हणजे हाफ असतो. सो टाइप्स ऑफ लाईफ सायकल हे सुद्धा आपण बघितलं आहे. तर हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल, डिप्लॉन्टिक लाईफ सायकल अँड हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल हे सुद्धा आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं आहे. तर today we conclude this chapter. So kingdom plantae is divided into 5 divisions and depending upon the 3 criteria such as plant body, vascular system and seed formation, they are classified into 5 divisions, and these 5 divisions we had discussed in detail with their characteristics. And lastly we had discussed the plant life cycle and alternation of generation and types of life cycle. So today we conclude this chapter here, and if you have any query about this chapter so you can ask me. Thank you. तर बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण इथं हा चॅप्टर कन्क्लूड केला आहे. म्हणजे आज या चॅप्टर मध्ये सगळे पॉइंट्स आपण आज इथं कव्हर केले आहेत. तर आपण प्रत्येक डिव्हिजन डिटेल बघितले आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आहेत. ते तुम्हाला मी डायग्राम्स पिक्चर्स दाखवले आहेत. त्या वनस्पती तुम्ही एका डिव्हिजनला एक जरी एक्झाम्पल लक्षात ठेवला तर तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात राहतील. आणि कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा तुम्ही क्रायटेरिया ठेवा की त्या वनस्पतीमध्ये प्लांट बॉडी कशी आहे, त्यांच्यामध्ये वॅस्क्युलर सिस्टम तयार झाले आहे का, त्यांच्यामध्ये सीड निर्माण होते का, म्हणजे सीड फॉर्मेशन होते का. हे असे 5-6 कॅरेक्टर्स तुम्ही जर इझी वेनी लक्षात ठेवला तर तुम्ही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स विसरणार नाही. सो वन्स अगेन थँक यू ऑल ऑफ यू.